नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर एन.आर. वर्मा, इतिहास विभाग प्रमुख, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसद, जिल्हा यवतमाळ. आदरणीय प्राध्यापक वर्ग, प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील वैदिक कालखंडातील उत्तर वैदिक काळ कशा पद्धतीचा होता याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच उत्तर वैदिक काळात आर्यांची जीवन पद्धत कशी होती. उत्तर वैदिक काळात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती कशी होती याचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण उत्तर वैदिक काळातील आर्यांची राजकीय जीवन पद्धत पाहणार आहोत. उत्तर वैदिक काळाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. तत्कालीन वेदवाङ्मय, उपनिषद, सूत्रग्रंथ याचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. त्यावरून आपल्याला उत्तर वैदिक काळातील आर्यांची राजकीय जीवन पद्धतची माहिती मिळते. उत्तर वैदिक काळात आर्यांनी राज्य विस्ताराचे धोरण अंगीकारले. आर्यांच्या अनेक टोळ्या होत्या. ते जसे जसे विस्तारित गेले तसे तसे त्यांच्यामध्ये विस्तारवादी धोरणला अंगीकृत त्यांनी कार्य केले. त्यासाठी त्यांनी उत्तर वैदिक काळातही पूर्व वैदिक काळाप्रमाणेच राजपथाची स्थापना केली. राजा सुरुवातीला जनतेकडून निवडला गेला. राजाची काही कर्तव्य, जबाबदारी सुद्धा होती. कालांतराने राजपदाबाबत वंश परंपरा सुरू झालेली दिसून येते. पण उत्तर वैदिक काळात काही प्रमाणात राजपदाबाबत जनतेचे नियंत्रण आहे असे दिसून येते. राजा जनतेला जबाबदार होता. राज्यात शांतता, सुव्यवस्था निर्माण करणे, परक्यांपासून लोकांचे रक्षण करणे, न्यायदान करणे हे राजाचे कर्तव्य होते. राजाला मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ असायचे. पुरोहिताला फार महत्त्व होते. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना महत्त्व होते. या काळात सभा आणि समिती होती. परंतु पूर्ववैदिक काळात जशी सभा आणि समितीला महत्त्व होते तसे महत्त्व उत्तर वैदिक काळात राहिलेले दिसून येत नाही. म्हणजेच उत्तर वैदिक काळात सभा आणि समिती राजावर वर्चस्व निर्माण करू शकली नाही. सभा आणि समितीला डावलून राजा आपल्या पद्धतीने आपल्याला वाटेल तसे निर्णय घेण्यास समर्थ झालेला दिसून येतो. म्हणजेच सभा आणि समितीचे महत्त्व उत्तर वैदिक काळात लयास गेलेले दिसून येते. राजा न्यायदान करीत असे, गुन्हेगारांना शिक्षा करीत असे. हातपाय तोडणे, नाक कापणे, दिव्य करायला लावणे अशा राजाच्या शिक्षाच्या पद्धती होत्या. एकंदरीत ही उत्तर वैदिक काळातील राजकीय जीवन पद्धत आहे. यानंतर आपण उत्तर वैदिक काळातील आर्यांची सामाजिक जीवन पद्धत पाहणार आहोत. म्हणजेच उत्तर वैदिक काळात सामाजिक जीवनामध्ये आर्यांनी कशा पद्धतीने कार्य केले हे आपण पाहणार आहोत. उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था जशी होती तशीच होती. कडक नियम न होते. कर्मसिद्धांतानुसार वर्ण बदल होत असत. परंतु असे दिसून येते की शूद्र वर्गाची स्थिती
थोडीफार बिकट झालेली दिसून येते. या काळात पितृप्रधान व्यवस्था होती. पितृप्रधान व्यवस्था असल्यामुळे कुटुंब प्रमुखाला मान सन्मान होता. त्याच्या आदेशानं सर्व कार्य केले जात असत. विवाह संस्था होती. 8 प्रकारचे विवाह पद्धती होत्या. स्त्रियांचा दर्जा उत्तरवैदिक काळात काही प्रमाणात कमी झालेला दिसून येतो. पण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता, पण त्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. म्हणजे उत्तरवैदिक काळात स्त्री दर्जाला ग्रहण लागलेले दिसून येते. पुत्र जन्माला फार महत्त्व दिसून येते, तर कन्या जन्माला दुःखाचे कारण मानल्या जात असे. एक पत्नीत्व प्रथा होती, परंतु बहुपत्नीत्व प्रथा सुद्धा होती. अशा पद्धतीनं सामाजिक जीवनामध्ये बरेच बदल झालेले दिसून येतात. सती प्रथेला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. कारण महाभारतामध्ये राजा पंडूच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी माद्री सती गेल्याचा उल्लेख अनेक ग्रंथामध्ये आढळून येतो. स्त्रीवर्ग घरीच अनेक कामे करीत असे. म्हणजेच श्रम विभागणीचे तत्व या काळात सुद्धा लागू झालेले दिसून येते. या उत्तरवैदिक काळात आर्यांच्या जीवन पद्धतीमध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे आश्रम पद्धत निर्माण झालेली दिसून येते. आश्रम पद्धत म्हणजेच ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ही एक प्रकारची जीवनाची 4 भागात केलेली विभागणी होय. आश्रम पद्धतीमुळेच त्या काळात आर्यांनी त्या जीवनाचा स्वीकार केला. तर सर्वप्रथम आपण ब्रह्मचर्याश्रम पाहूया. ब्रह्मचर्याश्रम म्हणजे विद्यार्थी 7-8 वर्षाचा झाल्यानंतर त्याला गुरुच्या घरी शिक्षण देण्यासाठी पाठविले जात असे. तेथे गुरुकुलमध्ये राहून तो शिक्षण घेत असे. त्याला त्या ठिकाणी स्वावलंबी जीवन जगावे लागत असे. त्या गुरुकुल पद्धतीमध्ये त्याला मौखिक शिक्षण, धनुर्विद्येचे शिक्षण, लष्करी शिक्षण आणि मंत्रोच्चार पद्धतीने शिक्षण दिले जात असे. एकंदरीत संस्कृत ही भाषा त्या काळी होती. त्यानंतर आता मुलगा शिक्षण घेऊन मोठा झाला, तो घरी परत येत असे. त्याला आपण गृहस्थाश्रम ही अवस्था म्हणूया. या गृहस्थाश्रममध्ये आता मुलगा मोठा झाला, त्याचा विवाह लावून दिला जात असे. गुरुचे ऋण, समाजाचे ऋण फेडण्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थासाठी त्या विद्यार्थ्याचा विवाह करून दिला जात असे. आणि संसारामध्ये जी कामे आहेत ती त्याला पूर्ण करावी लागत असे. आईवडिलाची सेवा करणे, समाजाच्या नीतिमूल्याचे पालन करणे आणि आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगणे ही त्या गृहस्थाश्रमाची कर्तव्ये आणि जबाबदारी होती. त्यानंतर तो मुलगा आता मोठा झाला, त्यालाही मुलेबाळे झाले, म्हणून तो वानप्रस्थ स्वीकारत असे. त्या काळामध्ये वानप्रस्थाश्रम ही अवस्था होती. म्हणजेच जंगलामध्ये किंवा वनामध्ये जाऊन आता आपण मोठे झालो, आपल्या मुलांकडे घरची जबाबदारी द्यायची आणि जंगल किंवा वनामध्ये राहून ईश्वराचे चिंतन मनन करायचे, परमेश्वराशी एकरूप व्हायचे, परमेश्वराची आराधना करून आणि कुटी किंवा आश्रममध्ये राहून आपले जीवन जगावे ही त्या काळात अपेक्षा व्यक्त केल्या जात असे. त्यानंतर चौथी अवस्था म्हणजे संन्यास आश्रम व्यवस्था. संन्यास आश्रम व्यवस्था ही कडक व्यवस्था होती. ब्रह्मचर्याश्रममध्ये राहून संन्यास राहून त्याला परमेश्वराच्या लीन होऊन सर्व कार्य करावे लागत असे. ही एक साधू संतांची भूमिका त्याला त्या काळात पार पाडावी लागत असे. संन्यासाश्रम सर्वात शेवटची आणि कठीण अवस्था होती. अशा पद्धतीने उत्तरवैदिक काळात राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते.